सिंगल आता थांब ना. धावसंख्या झाली ती 10. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 धावा. पुढचा चेंडू सुशांत तोरवे यांचं या क्रिकेट सामन्यानिमित्त हार्दिक हार्दिक असं स्वागत. धावसंख्या झाली ती 12. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. पुढचा चेंडू सुंदर असा फटका मारलाय, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत धावून. 2 धाव्यांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 14. पुन्हा एकदा चांगला फटका. धावसंख्या झाली ती 18. क्षेत्ररक्षकाला मात्र कुठली संधी मिळत नाहीये. चांगली फलंदाजी मात्र इथे होते केएफ 7 स्टार संघाकडनं. टोटल 3 धावा. 21. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 21. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी. चांगली फलंदाजी होते केएफ 7 स्टार संघाकडनं. चांगले फलंदाजांचा भरणा असलेला संघ. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. चांगलं क्षेत्ररक्षण होते इथे इंदिरानगर संघाकडनं. गडी मात्र बाद होतंय. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 23. शेवटचा चेंडू बाकी असेल षटकातला. यानंतरचा सामना असेल एफसीसी गुणगे विरुद्ध एसकेएम पोसरी. आता मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतो. शेवटच्या चेंडूवरती धावा मिळत आहेत त्या 4. 4 धाव्यांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 27. श्री गणेश इंदिरानगर संघाला 28 धावांचं आव्हान असेल. 12 चेंडू आणि 28 धावा. बारा चेंडू 28 धावा. थोडा मागं व्हा, फक्त दिसत नाही. पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका येतोय. पहिल्याच चेंडूवरती धावा मिळत आहेत त्या 4. 4 धाव्याने श्री गणेश होतोय तो इंदिरानगर संघाचा. चांगली फलंदाजी होते. इथून काहीसा कमबॅक करावा लागेल केएफ 7 स्टार संघाला. पहिल्याच चेंडूवरती मात्र आलाय चौकार. दुसऱ्या चेंडूवरती तसाच मोठा फटका येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या पोचले ती 8 धावा. बिनबाद 8.
2 चेंडूवरती मोठे 2 फटके आलेत. चांगली चेसिंग इंदिरानगर संघाकडनं इथे पाहायला मिळते. कुठेतरी क्षेत्ररक्षक चुकी करतायत असं म्हणावं लागेल. मिसफिल्डमुळे या 4 धावा. चांगली फलंदाजी. बॅक टू बॅक तिसरा चौकार येणार का असं वाटलं होतं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि या मात्र 2 धावा वाचवण्यात यशस्वी झालाय तो केएफसी स्टार संघ. 2 धाव्यांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 10. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण होते. 1 धाव पूर्ण होते. एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 11. दादा विकेट पण आहे. 1 आणि विकेट. षटकातल्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या झाली ती 11. 1 बाद 11 अशी 4 चेंडू. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी. चांगला फटका. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू मात्र हातात मिळत नाहीये. धाव एका धावेवर समाधान मानावं लागलं असतं, मात्र इथे 2 धावा गेल्यात. 2 धाव्यांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 13. पुढचा चेंडू. चांगला फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1 धाव. एका धाव्याने धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 14. 6 चेंडू 14 धाव्यांची गरज. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये फटकेबाजी केली त्याच प्रकारचे फटके येणं मात्र आता अपेक्षित असेल श्री गणेश इंदिरानगर संघाला. विजयासाठी 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते तो अरबाज. एफसीसी गुणगे विरुद्ध एसकेएम पोसरी. दोन्ही संघांनी तयार राहायचे. पुढचा सामना आपला असेल. एफसीसी गुणगे संघाने आपला निर्णय कळवायचे. नाणेफेक आपण जिंकले. गोलंदाजी. धावसंख्या झाली ती 17. 5 चेंडू 12 धावांची गरज. 2 घेतल्या. 2. 5 चेंडू 12 धावांची गरज. हा 16. बाउंड्री. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 20. 4 चेंडू 8 धावांची गरज. 4 चेंडू 8 धावांची गरज. चांगली फलंदाजी करतोय तो इंदिरानगर संघ. तुषार चांगली फटकेबाजी करतोय. तुषार. अरबाजला आता मात्र कमबॅक करावा लागेल. 2 चेंडूवरती 4 चेंडू 8 धावांची गरज. 4 चेंडू 8 धावा विजयासाठी. अरबाजला मात्र आता कुठेतरी पुनरागमन करावं लागेल. सामना जर विजयी करायचा असेल तर. चांगला फटका. क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाहीये. जो तुषार चांगले फटके मारत होता, चांगली फटकेबाजी तुषारकडनं होत होती, त्याच तुषारची मात्र इथे झेलबाद स्वरूपात तुषार आउट होतोय. आता समीकरण बदलतंय. समीकरण झालंय 3 चेंडू 8 धाव्यांची गरज. पंचांना विनंती असेल सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे.
पंचांना विनंती असेल सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. अद्याप आपल्याला 7 ते 8 सामने अजून खेळवायचे आहेत. पहाटेचे आता जवळजवळ 3:30 वाजलेत. रात्र सुद्धा राहिलेली नाहीये. 3:30 वाजलेत. अजून 6 ते 7 सामने आपल्याला इथून खेळवायचे आहेत. पंचांना विनंती असेल सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. 3 चेंडू 8 धावांची गरज. चांगला फटका. अरबाज मात्र चुकी करतोय. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. चांगली फटकेबाजी करते इंदिरानगर संघ. माझ्या मते पहिल्या संधीला इंदिरानगर संघ पहिल्याच सामन्यात पराभूत झाला होता. त्यानंतर डबल एंट्री भरून आता मात्र दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आणि चांगली फलंदाजी चांगली फटकेबाजी करतोय. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल अद्याप. अरबाजला कुठेतरी पुनरागमन करावं लागेल इथून सामना जर जिंकवायचा असेल तर. तसंच 2 चेंडू 4 धावा. क्षेत्ररक्षकांनी मात्र आता कुठेतरी साथ दिली पाहिजे गोलंदाजाला, तेव्हाच हा सामना इथून खेचला जाईल. एक चेंडू एक धाव. एक चेंडू आणि 1 धावेची गरज. फलंदाजा इंदिरानगर थोडे मागे व्हा, थोडे मागे व्हा. 1 चेंडू 1 धावेची गरज. आंबोट संघाचा थोडा मागा दिसत. नंतर इंदिरानगर संघाला विजयासाठी 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. चांगली फलंदाजी चांगली फटकेबाजी करतोय नवीन उगवते सितारे सर्व आपल्याला इंदिरानगर संघामध्ये पाहायला मिळत आहेत. तेवढा चांगला ताकदीचा संघ म्हणावा लागेल KF 7 स्टार संघ. अरबाजला आता कुठेतरी चांगल्या पद्धतीचे चेंडू हाताळावे